चला जाऊया मॅच कडे. धीरू 11, धीरू ब्रदर्स वर्सेस जक्षित ईगल्स. जक्षित ईगल्स बॅटिंग करताना पाहायला मिळते, धीरू ब्रदर्स फिल्डिंग करताना पाहायला मिळते. गोलंदाज संदेश, स्ट्राईकला प्रशांत. पहिला बॉलला फटका फसलाय, उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिल्याच बॉलवर बिग विकेट. प्रशांत बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवर मोठा झटका दिलाय. चांगली कॅचिंग बाळाची आपल्याला पाहायला मिळाली आणि संदीप संदेश तयार. गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज पनल. चांगला बॉल आहे. ओ इकडे मात्र थोडी मिसफिल्डिंग, रनआउटची दाट शक्यता. डायरेक्ट हिट. पोहोचलाय पोहोचलाय. नोट आउटचा निर्णय येतोय, बाईचा इशारा. पंचांकडून स्कोरबोर्ड सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर मात्र थोडी पडझड पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून, परंतु किपर कडून थोडी चुकी होत असताना आणि त्यामुळे मात्र एकदा पूर्ण केली. रिव्हर्स मात्र फटका खेळला जातोय गली रिजन मध्ये. ओहो इकडे बूट पण निघला. या क्षणाला चांगले व्ह्यूअर्स मिळतील. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला फनी मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये. मागच्या बॉलवर मात्र थोडं फनी मुवमेंट. ओ चांगला बॉल. ओ कीपर कडून होत असताना चुकी. टॅप्स मधला हा सर्वात चांगला कीपर आहे, परंतु आज चांगली कामगिरी होत नाही आहे. एकदा बसेल सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 धावा धावपलकावर चेंडू फेकून झाले तर 4 4 चेंडू 4 धावा. संदेश तयार. स्लोअर बॉलला वळवलंय, चेंडूला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चाललाय चेंडू बाउंड्री पार. 4 चौकार. चांगला फटका पनलच्या बॅट मधून येतोय. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 धावा धावपलकावर. आठ धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत बघायला गेलं तर चेंडूचा खेळ होत असताना 5 शेवटचा बॉल पहिली ओव्हर. फुलटॉस बॉल. चेंडू चाललाय पनलच्या बॅट मधून. ओ गुड कॅच. कमालीचा कॅच. असं वाटलं होतं चेंडू निघून जाईल, परंतु नाही. अगदी बरोबर जजमेंट घेतली, अचूक वेळेवर उडी मारली आणि अंतिम क्षणाला चांगला कॅच टिपला आहे प्रफुल्लने. भावाचा कॅच भावाने घेतलाय. यावेळेस मात्र विकेट. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा.
पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या 8 आपल्याला 2 गडी बाद पाहायला मिळते आणि गोलंदाज तयार समीप, गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज वैभव. मैदानाच्या आतमध्ये येतोय. जिथे आपण बघू शकतात षटक क्रमांक दुसरा. चला फास्ट खेळा, स्पीडअप ठेवा. डॉट बॉल येतोय. जिथे आपण बघू शकतात TPL आपल्याला पाहायला मिळते. टॅप्स प्रीमियर लीग 2026. फुलटस बॉलला बळवलं चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रफुल्ल. चेंडू फील्ड करतोय, थ्रो करतोय, एक धाव असेल. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे समीपची. आजच्या दिवसाचा खेळ खूप चांगला राहिलाय समीपचा. पहिली मॅच गमावल्यानंतर ही मॅच विन करावी लागेल. दोन्ही टीमने आपली सुरुवाती म्हणजे आता जर मॅच गमावली तर मात्र स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. करूया मरो आहे, करूया मरो नाही तो बॅग भरो. यावेळेस मात्र काय होतंय, क्लीन बोल्ड फलंदाज वैभव बॅक टू द डगआउट. देवांश देवांग आलाय आणि ओ हो थोडी मिस फिल्डिंग आणि तयार. ओहो काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. आणखीन एक विकेट. क्या बात आहे समीप. वेगावर स्वार, क्रिकेटचा रॅपिडनेस. आणखीन एक विकेट. झटका क्रमांक 4. मला वाटते क्लीन बोल्ड केलं. इकडे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित, हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, मैदानाच्या आतमध्ये जात असताना शेवटचा बॉल मला तर वाटते असेल. दुसरा षटक आणि धावा झाल्यात 11. 4 गडी बाद. काही गोलंदाजी होत असताना समीप कडून फक्त 3 धावा खर्च केल्यात. जो संघ विजयी होईल तो संघ क्वालिफाईड होईल सेमीफायनल साठी. हरलेल्या संघाला टाटा बाबाई करावं लागेल या स्पर्धेला. समीप तयार. व्हाईट बॉल येतोय ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. हा दबाव आहे अमितचा. मी पहिलेच म्हणलं हार्ड हिटर बॅट्समन आले मैदानामध्ये. धावसंख्या 12 स्कोर कार्ड वर. फुलटस बॉल. चेंडू चाललाय डीप मध्ये डोक्यावरून. मी पहिलेच म्हणलं हार्ड हिटर फलंदाज अमित. स्टायलिश गॉगल घालून इतका परफेक्ट बॉल त्याला दिसलाय तर विचार करा डोळे किती तीक्ष्ण असतील अमितचे.
षटकार खेचलाय 6 धावा. अमित सांगतोय मी आलोय आणि धुमाकूळ घालणार आहे. स्कोरबोर्ड 18. प्रफुल्ल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसरं षटक हाताळलं जाईल. पहिला बॉल राईट मोर द विकेट. फसवलंय इकडे मात्र चेंडू वळवलंय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येत आहे. धीरूभाऊचा संघ मैदानामध्ये खेळत असताना धीरू ब्रदर्स 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चांगला टप्पा आहे प्रफुल्लचा. पुढल्या स्पॉट वरून टप्पा बाउन्स होताना आणि त्यानंतर मात्र स्विंग होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पुढे येऊन खेळला जातोय यावेळेस चेंडू. डीप मध्ये जात असताना संदेश तिथे आहे. 1 धाव असेल. हे चांगलं काम केलं फलंदाजाने. स्ट्राईक वर अमितला आणलंय. धावा झाल्यात 19. अजूनही मात्र बॅटिंग टीम कडे 9 बॉल आहेत टोटल. आताच्या ओव्हरचे 3 आणि पुढची 1 ओव्हर. हिरवगार मैदान. अगदी चहूबाजूला नजर मारली तर आपल्याला झाडे पाहायला मिळतील. फटका उंच गेलाय. इकडे मात्र समीप. खराब फिल्डिंग. समीप कडून कॅच ड्रॉप होताना 2 धावा मिळतील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21. गरमीच्या वातावरणामध्ये थंड करणारे सावली देणारी ही झाडं पाहायला मिळतात. फटका उंच गेलाय. इकडे मात्र पाहूया. 1 धाव असेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धाव पूर्ण. अमित रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 23-23. जिथे मात्र सुरुवातीच्या फलंदाजाने नाराज केलं परंतु अमितने आल्यावर धावा बनवल्यात. धीरेश मोरे साहेबांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना बॅटच्या पुढच्या टोकाला लागलाय. सिंगल आणि सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 ओव्हर समाप्तीनंतर 3 स्कोर कार्ड वर 8च्या सरासरीने 24-24. पहिल्याच बॉलवर विकेट. बाळाने इथे केले कमाल. फलंदाज बाद. गॉन. शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं अमित काही धावा बनवेल परंतु लोअर फुलटस बॉलला पिक करता आला आणि चेंडू जाऊन आदळले स्टंपवर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ॲशले ऑलस्टार आणि तीर्थ 11. 24 धावा झालेल्यात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन दक्ष. चला तीर्थ 11 कॅप्टन टॉस साठी या. ॲशले ऑलस्टार इकडे आले आहे.
मला वाटते ही देखील डू ऑर डाय मॅच असेल. जो संघ विजयी होईल तो संघ जाईल सेमीफायनल मध्ये. 24 धावा आहेत. डब्यात त्याचा फलंदाज चांगला बॉल डॉट बॉल थोडा स्टंपच्या वरून चेंडू निघून गेला किपरच्या हातामध्ये. लेंथ चांगली परंतु लाईन थोडी खराब होती. बाउन्स मिळाला डॉट बॉल आला. हा बघा खराब बॉल मी पहिलेच म्हटलं इथे सोडणार नाहीये. चेंडू चाललाय 4 धाव्यासाठी. स्टँड अप पुलचा फटका हा आपल्याला शॉर्ट टर्म बॉल. चेंडू 4 साठी जात असताना 28 3 मध्ये 4 खर्च केले तर जुनी 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल के बॉल. शेवटचे वर 3 बॉल फेकून झाले. 4 धावा खर्च केले. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. चलते मॅच की ओर. नो बॉलचा इशारा पंचांकडून. पॉपिंग क्रीज पकडलंय. 3 खेळाडू आपण बघू शकतात पॉपिंग क्रीजच्या त्या बाजूने. आणि जिथे नो बॉल आलाय स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29. यस आता मात्र व्यवस्थित करण्यात आलेला आहे. जिथे आपण बघू शकतात पॉपिंग क्रीजचा नो बॉल आलाय. आणि पुन्हा एकदा तयार. फ्रीचा बॉल. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावेसाठी. सुपर बॅटिंग अंतिम क्षणाला येऊन इकडे धावा बनवत असताना फलंदाज आपल्या दक्ष. धावा झाल्यात चेक करायलाच आहे. बाउंड्री के षटकार चेक करा. सहा धावा षटकार. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35. सुरुवातीला चांगली गोलंदाजी झाली परंतु आता मात्र धावा खर्च केल्यात. जिथे आपण बघू शकतात 11 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 35 स्कोर कार्डवर आहेत. फटका फसला. उंच गेलाय. स्वतः गोलंदाज येतोय. चेंडू खाली. ओ पहिला कॅच चांगला घेतला परंतु त्यानंतर मात्र इकडे हा कॅच ड्रॉप होताना रनआउट विकेट. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला आणि धावसंख्या 36-36. शेवटच्या बॉलवर देखील चेंडू 6 धावेसाठी. खराब लाईन लेंथ. खराब बॉल आणि एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचवले दक्षने या टीमला. धावसंख्या 42-43चं आव्हान धीरू ब्रदर्स टीमला दिलेलं आहे.
42 झालेत 43 टू विन. चला बॅटिंग टीम फिल्डिंग सजलेली आहे. बॅट्समन पाठवा. धीरू ब्रदर्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिग विकेट. समीप बॅक टू डगआउट.
पहिला बॉल पहिला विकेट आणि दुसऱ्या बॉलवर फटका उंच गेलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग सुरू आहे आणि वन बाउंड चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार 4 चौकार. संदेशने आलेल्या चेंडूला पाठवलं 4 धावेसाठी 43 धावेचं आव्हान आहे आणि समीप सारखा मोठा खेळाडू पहिल्याच बॉलवर तंबूच्या आसऱ्याला. दोघांची सुरुवात सेम झालेली आहे. मागच्या इनिंगला देखील पहिल्याच बॉलवर प्रशांत आउट झाला होता आणि इथे मात्र समीप आउट झालाय. 2 बॉल 4 धावा. तिसरा बॉल घेऊन तयार प्रशांत समोर आहे संदेश. पुढे येऊन फटका खेळला उंच गेलाय जज करतोय चित्ररक्षक आणि इकडे त्यामुळे कन्फ्युजन झाली. 2 धावा येत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 स्कोर कार्ड वर. 3 बॉल 6 धावा. संदेश तयार. चांगला यावेळेस फटका खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7 पाहायला मिळते. येणारे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. षटक क्रमांक पहिलं. 11ची सरासरी जवळजवळ मेंटेन करायचे. प्रफुल आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक वर. नेक्स्ट बॉल सॉफ्ट हँडने खेळलाय प्रफुलने इकडे. स्ट्राईक रोटेट करत असताना 1 धावेने स्कोरबोर्ड 8 आपल्याला पाहायला मिळते. पाच चेंडू 8 धावा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर फटका फसला आणि कॅच आउट. 2 विकेट. संदेश बॅक टू डगआउट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 स्कोर कार्ड वर. 3 ओव्हर मध्ये बनवायचे 35 रद्दीचे. पस्तीस पाहिजे 3 ओव्हर मध्ये. पहिला बॉल मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल इकडे स्ट्राईक रोटेट होत असताना पुन्हा एकदा पनल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. धावसंख्या सध्या तरी 9 आहे. 34 पाहिजेत 17 बॉल मध्ये. 17 चेंडू 34 धावा. अगदी प्रत्येक बॉलवर 2 ची सरासरी मेंटेन करायची आहे. आपल्याला स्कोप घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मात्र इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव असेल. चांगली गोलंदाजी. थोडं संयमी खेळी होत असताना परंतु थोडा जेव्हा बॉल तुमच्या रडार मध्ये असेल तेव्हा मात्र फटका देखील खेचणं गरजेचं आहे. दोन बॉलचा खेळ होतोय. धावसंख्या 10 आहे. 43चं आव्हान दिलंय. पहिल्या बॉलवर समीप बाद. शेवटच्या बॉलवर संदेश बाद. फटका इकडे फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. मोठा विकेट. हलक्या हाताने खेळला होता. छोट्या भावाने मोठ्या भावाला इकडे आउट केलं. प्रफुल बॅक टू डगआउट. चिप शॉटचा फटका फसला. विकेट.
मोठ्या विकेट इकडे बाद होत असताना आणि नवीन बॅट्समन राहुल मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल आहे डॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी होत असताना 4 बॉलचा खेळ होतोय 10 धावा धावपलकावर विकेट गेले 3 43 धावेचं टार्गेट आणि आता खेळ फसलेला आहे पूर्णपणे आणखीन एक चांगला बॉल परंतु एक धाव इथे नक्की मिळेल सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावपलकावर दुसरे षटक आणि शेवटचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा बॉल मात्र चांगला चेंडू हाताळायचं चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला पनल ज्याने महत्वपूर्ण विकेट घेतला आणि आपल्या संघाला मात्र इकडे पूर्णपणे कमबॅक करून दिला आहे 12 धावा आहेत 2 ओव्हर मध्ये 31 पाहिजेत 12 मध्ये 31 ची गरज पहिलाच बॉल गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 31 धावेची गरज आहे पहिला बॉल सिंगल येतोय 30 धावेची गरज 13 धावा धावपलकावर आणि आता मात्र फटका खूप उंच गेला लांब गेलाय का पाहूया चित्ररक्षक जज करतायत आणि चेंडू जात असताना 1 माउस बाउंड्री लाईन पार बाळा सांगतो मी आहे तोपर्यंत मॅच घेऊन चालेल इथून मात्र हार मानणार नाही 26 पाहिजे 10 मध्ये टेनिस बॉल आहे टेनिस बॉल मध्ये 2-3 षटकार कधी येऊ शकतात कित्येकदा बघितलेलं आहे 10 बॉल 26 ची गरज आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न यायच लागलाय मात्र यावेळेस छोटा खेळाडू हो कॅच ड्रॉप होताना एकदा बसेल 9 चेंडू आणि 9 मध्ये 25 अगदी चांगला प्रयत्न केलं होतं क्षेत्ररक्षकाने स्कोरबोर्ड 18 धावा धावपलकार आहेत आणखी तयार मारण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय 8 चेंडू 25 ची गरज बॅटवर बॉल घ्यावा लागेल 8 मध्ये 25 पाहिजे षटकार खेचावा लागेल स्वप्नील तयार आणखीन एक चांगला बॉल 7 मध्ये 25 विकेट शेवटच्या बॉलवर देखील तेवढी ताकद नाहीये बाळा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि 6 बॉल मध्ये 25 धावेची गरज मोठं राहिलं टार्गेट
6 चेंडू 25 धावा मोठं टार्गेट इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आणि बोल्ड बाळा इकडे मात्र इनसाइड एज क्लीन बोल्ड होत असताना या टीमचे संघ मालक धीरेश मोरे धीरू ज्याच्या नावाने संघ मैदानाच्या मध्ये उतरलाय तो आलाय मैदानाच्या आत फटका सजवला आणि चेंडू चाललाय धीरूने पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय 4 मध्ये 25 पाहिजेत 21 पाहिजे 4 मध्ये क्या बात आहे 4 चेंडू 21 धावेची गरज पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय मॅच पूर्ण बदलले असं म्हणा हरकत नाही डॉट बॉल येतोय औपचारिकता मॅच मध्ये 3 मध्ये 21 धीरूच्या षटकारावर आशिष यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज डॉट बॉल दोन 21 2 चेंडू 21 धावा काय कीपिंग आहे काय बॉलिंग आहे परंतु वाईट बॉल खूप पाऊंड झाला 20 पाहिजेत 2 बॉल मध्ये बघूया ओ षटकार पाहूया बॉल गेलाय का बाउंड्री लाईन पार 4 आहेत का 6 आहेत 6 आहेत प्रेक्षक 6 सतत पंचांनी 4 दिलेत लास्ट बॉल असेल चला मॅच विन आपल्याला पाहायला मिळते ईगल्स कॉंग्रॅच्युलेशन ईगल्स टीम इनटू द सेमीफायनल चला तीर्थ 11